रात्री ड्युटी असल्यावर त्यांनी बघितलं की बाबा हा माणूस पेपरवर झोपलेला आहे, पण तो बघत असताना त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं की हा माणूस झोपत नाही, हा झोपतो, परत उठून बसतो, दचकल्यासारखं करतो, इकडे तिकडे बघतो, याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, या माणसाला काहीतरी त्रास आहे. आणि हा तर काही साधा माणूस नाही, मोठा माणूस आहे. आपण याला विचारलं पाहिजे की बाबा तुला काय त्रास आहे तुम्हाला. तो क्लास 4चा कर्मचारी झाडू मारणारा मान्यवर साहेबाजवळ गेला. रात्रीचे 12-1 वाजले असतील. त्यांना म्हणत होता की साहब मैं बहुत देर से आपको देख रहा हूं, मी तुम्हाला पाहत आहे की तुम्हाला झोप येत नाही. तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही उठून बसता, तुम्ही दचकता, तुम्हाला चिंता आहे, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे का, तुमच्या अंगावर वगैरे काही आणून देऊ का, तुम्हाला काही भूक वगैरे लागली का, तुम्हाला जेवायला आणून देऊ का, माझं घर जवळ आहे. तेव्हा त्याला साहेब म्हणतात की अरे भाई मेरी वो प्रॉब्लम नहीं है, मेरी वो चिंता नहीं है, मुझे खाना नहीं चाहिए, मुझे ओढ़ना नहीं चाहिए, मेरी कोई और ही समस्या है और वो तू उसका काम नहीं कर सकता, वो मुझे ही करना पड़ेगा. अरे साहब मुझे बताओ तो, मेरा घर नज़दीक है, क्या आपकी तबीयत ठीक नहीं होगी तो मैं किसी डॉक्टर को बुला के लाता हूँ. त्यावेळेस मान्यवर कांशीराम साहेब त्याला सांगतात की अरे भाई मेरी जो चिंता है, मेरी जो समस्या है, वो समस्या है जो इस देश को विश्व रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने संविधान दिया है और इस देश में 85% लोग, 85% लोगों को इस देश का शासक बनने के लिए उन्होंने अपने 4-4 बच्चे कुर्बान कर दिए. ऐसे बाबा साहब का जो इस देश में जो संविधान है, उन्होंने कहा था कि ये संसद के ऊपर इस देश के बहुजनों का राज होना चाहिए. मैंने जो ये संविधान दिया है, इस देश में समता, स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण करने के लिए उन्होंने जो दिया है, आज मैं देखता हूँ कि बाबा साहब ने जो पूरा जीवन संघर्ष करके, उनका परिवार खत्म करके, आज माता रमाई खत्म हो गई है, उनके 4-4 बच्चे खत्म हो गए हैं और सारी जवानी बहुजनों को न्याय देने का काम किया है. उनका काम आज इस देश में कोई भी बहुजन का नेता करने को तैयार नहीं है. और ये सारा 85% समाज, ये बहुजन समाज, ये सोया है. और जब मैं सोने की कोशिश करता हूँ तो मुझे नींद नहीं आती है. जैसे ही आग लगती है तो मैं देखता हूँ कि उस संसद में बाबा साहब को मानने वाला एक भी आदमी नहीं है. सारे ही बाबा साहब के दुश्मन उस संसद में 15% लोग कब्जा करके बैठे हैं. और जब तक इस देश में बाबा साहब के बच्चों की मैं सरकार नहीं लाऊंगा, सत्ता नहीं लाऊंगा, तब तक मैं चैन से नहीं बैठूंगा. हे मान्यवर कांशीराम साहेबांचे शब्द आहेत. तिथं पेपर टाकून झोपण्याचं काम, संघटन बांधण्यासाठी त्या स्टेशनवर झोपण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी तुमच्या आमच्यासाठी करून दाखवलं आणि संघटन हे बांधून दाखवलं. आज त्यांच्या त्या कामामुळं देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीचं प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे. पण हा ग्राफ मान्यवर साहेबांनंतर वाढायला पाहिजे होता. तर महाराष्ट्रामध्ये आपण नेमकं आपलं उलट होत आहे की हा ग्राफ कमी होत चालला. आज आपण जयंती साजरी करत आहोत. जयंतीच्या निमित्तानं 92वी जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज शपथ घेतली पाहिजे. अरे कांशीराम साहेबाचं, बाबासाहेबाचं, महात्मा फुलेंचं जे म्हणणं होतं आमच्यासाठी की तुम्ही या देशाचे शासनकर्ते जमात झाली पाहिजे. काम कशासाठी करायचं आहे? आपण काम केलं म्हणजे काय,
मान्यवर कांशीराम साहेबांच्या परिवाराला काही भेटणार आहे का, बाबासाहेबांच्या परिवाराला काही भेटणार आहे का, महात्मा फुलेंच्या? सगळ्यात पहिला जर कोणाचा फायदा होईल तर ते आमच्या परिवाराचा, आमच्या येणाऱ्या पिढीचा फायदा होणार आहे. काय ठेवलं या लोकांनी आमच्याकडे? आरक्षण संपून टाकलं. राहिलं कुठे आरक्षण? नोकऱ्या संपवून टाकल्या, महागाई वाढवून टाकली, शिक्षण खतम करून टाकलं. तरी आमचा समाज झोपेत. साध्या फॉर्म्युल्यामध्ये कांशीराम साहेबांना दिलेलं आहे, NDS = C, चेंज, नीड, डिझायर, स्ट्रेंथ. हे आमच्याकडे सगळंच काही उपलब्ध आहे. त्याला एकत्रित करण्याची गरज आहे. हे एकत्रित केल्याबरोबर चेंज होईल, बदलाव होईल. सामाजिक परिवर्तनाची लढाई एवढी सोप्या पद्धतीनं आम्हाला फॉर्म्युल्यात कांशीराम साहेबांना दिलेली आहे. आणि ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून येणारे महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे काही ठिकाणी आणखीनही आपल्याकडे निवडणुका बाकी आहेत. या निवडणुका जिंकणं फार काही अवघड नाही. पण नेमकं काय होते, काही लोकायला आता आपल्यातले पहिले तरी जे बुद्धिस्ट म्हणून घेणारे लोक BJP शिवसेनेत दिसत नव्हते. आता निळं घालून BJPचेही पदाधिकारी झाले आणि त्या शिवसेनेचे झाले. म्हणजे त्या लोकांना आता कोणत्या स्तराला जाऊन राजकारण करण्याची शपथ घेतली आणि या आंबेडकरवादाला हरवण्याची शपथ घेतली हे काय कळायला मार्ग नाही. या फॉर्म्युल्यामध्ये राजकारण करताना, निवडणुका जिंकताना सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्यातले गद्दारे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. बहुजन समाज पार्टीला फक्त बहुजन समाज पार्टी हरवू शकते, दुसरं कोणी हरवू शकत नाही. ते आपल्यातले गद्दार राहतात, गद्दार. त्याला शोधणं फार महत्वाचं आहे. ऐन निवडणुकीच्या टायमाला जे आपलं संघटन बांधणीचं काम झालेलं असते ना, हे संघटन सगळं बांधणीचं काम, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाचं तिकीट काढून घ्यायचं, कोणत्या पक्षाची हात मिळवायचं काम करायचं, या गद्दाराचं सगळ्यात पहिल्यांदा दिसल्याबरोबर त्याचा कान पकडून त्याला बाहेर काढायचं काम करावं लागतं. मी फार वेगळ्या भाषेत बोलत असतो, पण ते साहेबाची जयंती असल्यामुळं ते मला बोलता येणार झालं. आणि आता लागलेली आहे काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद बाकी आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याची सुद्धा जिल्हा परिषद बाकी आहे. परभणीची झालेली आहे, झाली का? परभणीची जिल्हा परिषद झाली, पण नांदेडची बाकी आहे. जे आपल्या मान्यवर साहेबाच्या त्या काळापासून जे कॅडर साहेबांनी घेतले होते, नवीन लोक तयार झालेत पण फार कमी झालेत. पण साहेबाच्या काळामध्ये जे लोक तयार झाले, आजही हजारो लोक आजही आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. ते बघत आहेत की बहुजन समाज पार्टीचा जो हत्ती आहे हा निवडून कसा येईल. पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचं काम जर आपण केलं तर आजही हजारो कार्यकर्ते आपल्याला मिळू शकतात. ही लढाई आपण जिंकू शकतो. तुम्ही असे एकदम नर्वस साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं बसू नका की काय होईल, कसं होईल. मला तुमच्या चेहऱ्यामध्ये असं एक चिंता, नर्वसनेस मला दिसेल. अरे सोडून टाका. 500 लोक होते भीमा कोरेगावची लढाई, टाटर कापले की नाही? कापले का नाही कापले? अरे मग आता तर फक्त माणसाला निवडून आणायचं आहे का? माणसं कापायचेत काय? माणसाला माणूस जोडायचंय. सोपं आहे का अवघड आहे? कोणाकोणाला सोपं वाटायला तर हात वर कर बरं. ज्याला सोपं वाटणं गेलं त्यानं हात वरी करू नका. ते जे सच्चा शिपाई असेल कांशीराम साहेबाचा त्यानंच हात वर करा. सोपं आहे की नाही? आता कापायचेत काय माणसं? जोडायचे. मग आज मान्यवर साहेबाच्या 92व्या जयंतीच्या निमित्तानं आपण शपथ घेऊ की माणसं जोडू, संघटन बनवू आणि येणारी जी काही निवडणूक असेल
तिथे आपला कसा माणूस निवडून जाईल, आपल्या समाजावरचा अन्याय अत्याचार आपण कसा आपल्या हाताने दूर होईल याचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेणार नाही, इथेच थांबतो. परत एकदा शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. ही चावी कोणाची आहे त्यांनी घेऊन जावी. यानंतर शेवटच्या 15 मिनिटात आपण 2 मनोगत घेत आहोत. ते दोन्ही मान्यवर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण ज्यांची गीतं ऐकणार आहोत त्या संचाला या ठिकाणी पुन्हा आपण आमंत्रित करूया. मी संजीव सदाफुले सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीच्या दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी परभणीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा झोनच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राज्याचे प्रभारी तथा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोषजी शिंदे सर, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करण्याला भाग पाडलं, ते या झोनचे प्रभारी मनीजी कावळे साहेब, LB इंगळे साहेब, शेरखानीजी, उजगरे साहेब, त्याच पद्धतीनं मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक रणवीर साहेब, बबलूजी गायकवाड, रवींद्रजी कांबळे, आनंदजी थोरवडे, लहरीदास कांबळे आणि उपस्थित मंचावर सर्व प्रमुख पदाधिकारी, मंचाच्या समोर उपस्थित बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातून आलेले या कार्यक्रमाला कार्यकर्ता, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ तसा खूप झालेला आहे. आपल्याला वेळेच्या आत कार्यक्रम संपवायचा आहे, परंतु मध्येच लाईटीचा व्यत्यय आला आणि आपली काही मिनिटं त्यामध्ये मौलिक वाया गेली. मला वाटतं की इथल्या प्रस्थापितांना कदाचित भीती वाटली असेल की बहुजन समाज पार्टीचा कार्यक्रम जर यशस्वी झाला तर या ठिकाणी हत्तीची चाल पुढे निघून जाईल आणि म्हणून कदाचित त्याला व्यत्यय आणण्याचं सुद्धा काम असू शकतं. तर मी या ठिकाणचे जे काही महावितरणचे अधिकारी आहेत त्यांचा या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो. बंधूंनो, मान्यवर साहेबांचा त्याग आणि परिश्रम आपणा सर्वांना माहीत आहे की आत्ताच मनीषजींनी सांगितलं की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब हे पेपर अंतरून झोपायचे. नुसतं मुंबईतच नाही तर दिल्लीमध्ये त्यांचं जे ऑफिस होतं छोटेखानी, त्या ऑफिसमध्ये सुद्धा मान्यवर कांशीराम साहेब पेपर अंतरून झोपायचे. परंतु एवढी साधेपणानं वागणारी ही व्यक्ती, या व्यक्तीनं हादरा कोणाला त्या काळात दिला असेल तर काँग्रेसला हादरा दिला की ज्या काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीमध्ये एवढा प्रखर विरोध केला आणि बाबासाहेब संसदेमध्ये निवडून जाऊ नयेत म्हणून काँग्रेसनं अनेक शक्कल लढवल्या. त्याच काँग्रेसला मान्यवर कांशीराम साहेबांनी हादरा दिला आणि मगाशी सांगितलेल्या वक्त्याप्रमाणे दिल्ली का आखरी मुगल राजीव गांधी इसको मैंने रोड मास्टर बनाया असं साहेब सांगायचे. मान्यवर कांशीराम साहेबांच्या बाबतीत किती बोलावं. साहेबांचा आणि आमचा जो काय सहवास मलाही बबलूंनी सांगितलं की 10 ते 12 वर्ष साहेबांच्या पायाजवळ बसून त्यांच्या मिटिंग अटेंड करायला मिळाल्या, त्यांच्या सभा अटेंड करायला मिळाल्या, त्यांचे प्रोग्राम अटेंड करायला मिळाले. एवढंच नव्हे तर पुणेसारख्या ठिकाणी मान्यवर साहेबांनी स्वतः अनेक बोर्डांचं उद्घाटन केलं राष्ट्रीय अध्यक्ष असताना. त्याही कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायचं भाग्य मिळालं. मान्यवर कांशीराम साहेबांची प्रत्येक कृती आपण पाहावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रामध्ये बोलत असताना बोलले होते की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. हे का म्हणाले ते बाबासाहेब? तर बाबासाहेबांच्या कार्यकाळात ज्या लोकांना बाबासाहेबांच्या ज्ञानाचा, त्यांच्या विद्यार्जनाचा फायदा झाला, त्यांच्या आंदोलनाचा फायदा झाला, ते लोक शिकले, मोठे झाले, विलायताला शिकायला गेले, परंतु शिकून आल्याच्या नंतर त्यांनी समाज उन्नतीचं काम करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या पुढं मागं लागून बाबासाहेबांना आले की आम्हाला मोक्याच्या जागा द्या. बाबासाहेब अत्यंत
दुखी झाले आणि म्हणाले आग्र्याच्या सभेमध्ये की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. तोच किस्सा मान्यवर कांचन साहेबांनी डोक्यात घेतला आणि या देशातल्या तमाम शिक्षित वर्गाला, विशेषतः कर्मचारी वर्गाला बामसेफच्या माध्यमातून संघटित करण्याचं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून अर्थार्जन उभं केलं आणि या अर्थार्जनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली. एवढंच नाही तर भविष्यामध्ये जाऊन 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. पक्ष स्थापन करणं काय छोटं काम नाही आहे आणि ते राष्ट्रीय स्तरावरती नेणं, त्याला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं फार मोठं काम आहे मित्रांनो. तुम्ही आम्ही काय करत नाही. बाबासाहेबांच्या चळवळीचा फायदा ज्यांना झाला त्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याच्या ऐवजी स्वतःमध्ये मशगूल राहिले. महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहेत, अनेक पक्ष संघटना त्यांच्या नावावरती चालतात, परंतु कुणालाही वाटत नाही की बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य दिल्लीमध्ये आलं पाहिजे, मुंबईच्या विधानसभेमध्ये आलं पाहिजे. परंतु हे वाटणारे कोण आहेत देशामध्ये? पहिल्यांदा बाबासाहेबांच्या नंतर त्यात मान्यवर कांचीराम साहेब. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी मताचा अधिकार तुम्हाला राजा बनण्यासाठी दिलेला आहे की लोकांना राजा बनवण्यासाठी. बाबासाहेबांच्या नंतर मताचं मूल्य जर या देशामध्ये तुम्हाला आम्हाला बहुजन समाजाला कोणी समजावून सांगितलं असेल तर ते केवळ मान्यवर कांचीराम साहेबांनी सांगितलं. छोटे छोटे साधनों का बड़े पैमाने पे इस्तेमाल करके हमें आगे बढ़ना है. किती छोटी छोटी वाक्य आहेत त्यांची. मगाशी कार्यकर्त्यांनी सांगितलं की अल्पजन से हमें बहुजन बनकर इस देश का शासक बनना है. बाबासाहेबांनी सांगितलं ना आपल्याला की तुम्हाला या देशाची शासन करते जमात बनायचं आहे, तुम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. परंतु महाराष्ट्रातल्या तथाकथित आंबेडकरवादी नेत्यांनी बाबासाहेबांचं नाव तर घेतलं, परंतु सत्तेच्या पासून ते केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिले. आज आपण ताजं उदाहरण बघतोय की एक नेता या ठिकाणचा जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो काय सांगतो, मला बाबासाहेबांच्या पुण्यानं पुन्हा एकदा संसदेमध्ये जायला मिळतंय. आणि पुन्हा काय सांगतो, पत्रकारांनी त्यांना विचारलं की अरे बाबा तुझा पक्ष आहे, तू तुझ्या पक्षावर काही इलेक्शन लढवत नाही. तो म्हणतो माझं बीजेपीशी अलायन्स आहे आणि माझ्या पक्षाकडे तेवढे आमदार नाहीत की मी स्वतःचा फॉर्म भरू शकतो. म्हणजे त्यांच्या तिकिटावर निवडून जायचं आणि तुमच्या माझ्या समोर येऊन सांगायचं की आम्ही सत्तेत आहोत. अशा सत्तेला काही उपयोग नाही. सत्ता कशी असली पाहिजे आणि आंदोलन कसं असलं पाहिजे हे मान्यवर कांचीराम साहेबांपासून आपण शिकलं पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला देतो मी. 1997 साली या देशाचा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. बीजेपीचं सरकार होतं केंद्रामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी घटना समीक्षा आयोग नेमला. त्यांनी सांगितलं की देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झालेत, आम्हाला घटनेची समीक्षा करावी लागेल. त्यावेळेला या देशातल्या महाराष्ट्रातले तमाम दलितांचे पुढारी गप्प राहिले, परंतु मान्यवर कांचीराम साहेबांनी हे ओळखलं आणि देशातल्या 10 दिशामधून दिल्लीला कूच केली आणि एक ऐलान दिला की स्वतंत्रता के 50 साल बाद भी इस देश में बहुजन समाज आश्रित क्यों. याच्यासाठी साहेबांनी छोटे मोठे संमेलन घेतले, सभा संमेलन घेतल्या, कॉन्फरन्स आयोजित केल्या आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या पाठीमागं जवळपास 25 लाख लोकांना साहेबांनी जमा केलं. आणि तिथं साहेबांनी सांगितलं कि आज मैंने दिल्ली में इतने लोग इकट्ठा किए हैं, अगर सरकार चाहे तो हमारे ऊपर अगर मिलिट्री भी ला दे तो भी ये लोग शांत बैठने वाले नहीं है, लेकिन हमें बाबा साहब के संविधान के ऊपर चलना है. आज मैं ऐलान करता हूँ कि बाबा साहब के संविधान को अगर हाथ लगाने की कोशिश की तो ये जो जनसमुदाय है दिल्ली के रास्ते पे उतर आ जाएगा. हे धोक्याची घंटा बीजेपी सरकारला कळली. दुसऱ्या दिवशी जाऊन के सुदर्शननं नागपूरमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. हे आंदोलन आहे साहेबांचं, तो यश त्यांना मिळालं. नाहीतर आमच्या इथं आपण अनेक आंदोलनं केली, अनेक आंदोलनं पाहतोय. केवळ दिखाव्यापुरती आंदोलन करायची गरज नाही. आणि सरकार कसं बनवायचं, सरकार कुणाला बनायचं हे मान्यवर कांचीराम साहेब शिकलं पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये 3 वेळा त्यांच्या हयातीमध्ये सरकार आलं आणि चौथ्यांदा मान्यवर साहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नंतर सरकार आलं. ते सरकार उगाच आलं का? उगाच आलेलं नाही मित्रांनो. मगाच मनीष कावळे साहेबांनी सांगितलं की अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपण संघटनांकडे लक्ष देत नाही. आपण इलेक्शनला तात्काळ तयार असतो, आमच्यातले कार्यकर्ते तयारच होतात. इलेक्शन डिक्लेअर झाले साहेब मलाच तिकीट द्या, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मला लढवलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी जरूर लढलं पाहिजे, लढवलं पाहिजे, मी त्याच मताचा आहे. परंतु ज्याला वाटतं की मला इलेक्शन लढायचं आहे, जिंकण्यासाठी आपण लढलं पाहिजे. आपण किती वर्ष हरणार आहोत? उत्तर प्रदेशमध्ये साहेबांनी जे प्रयोग केले ते प्रयोग अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला बहीण महायुती मुख्यमंत्री बनल्या त्या वेळेला महाराष्ट्रातल्या लोकांना साहेबांनी जथ्यानं तिथे घेऊन गेले.
शाहू मेळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल, अनेक लाखो लोकांचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले. महाराष्ट्राच्या लोकांना दाखवलं की बघा मी बाबासाहेबांच्या नावाने इथं काय केलं. एका विद्यापीठासाठी आमच्या मराठवाड्यामध्ये 17 वर्ष आंदोलन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चाललं. परंतु ज्यावेळेला बँकुमारी मायावती या ठिकाणी मुख्यमंत्री बनल्या, एका रात्रीतनं 17 विद्यापीठाची निर्मिती बहिणजीला साहेबांनी करायला लावली. का? महाराष्ट्राच्या लोकांना कळू देत की सत्ता आल्याच्या नंतर काय असतं. सत्तेचं राजकारण किंवा समीकरण किंवा बेरीज अशा पद्धतीनं करायची असते. आपण उत्तर प्रदेशचं उदाहरण अनेक वेळा सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये हे झालं ते झालं आपण बघूनही येतो, परंतु इथं आल्याच्या नंतर मात्र आपण काही करत नाही. आज साहेबांची जयंती आहे. ज्या साहेबांना संघटनांवर अत्यंत प्रेम होतं की माझं संघटन हे मजबूत राहिलं पाहिजे, कशासाठी? फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगला पाहिजे, या देशामध्ये आमचं शासन आलं पाहिजे म्हणून रात्रंदिवस साहेब तळमळायचे. नुसतं तळमळत होते, रडतही होते. औरंगाबादमध्ये मी स्वतः बघितले, अशोक हॉटेलला साहेब उतरल्याच्या नंतर मे महिन्यातली रणंत्या उन्हातली सभा होती. त्या सभेच्या अगोदर साहेबांना प्रत्येक कार्यकर्ता जाऊन भेटायला लागला हॉटेलला. एक तर कार्यकर्ते आली, साहेबांना असं धरून म्हणाले, साहेब बाई मी महाराष्ट्र की मायावती बनण्याच्या आधी. साहेब एवढे उद्विग्न झाले तो तमाशा बघून. तो राग साहेबांनी सभेमध्ये आल्याच्या नंतर काढला. त्यावेळेला साहेब काय बोलले आपल्या सर्वांना माहीत आहे, मी ते रिपीट करणार नाही. परंतु महापुरुषांचं जे बलिदान आहे, हे बलिदान आपल्याला जर पुढं खऱ्या अर्थानं त्यांचं काहीतरी चीज करायचं असेल तर आपण त्यांच्याकडे आपण बलिदान देऊ शकत नाही. परंतु त्यांचे अनुयायी जर म्हणून आपण घेत असाल तर किमान त्यांनी जे निर्माण केलेलं कार्य आहे ते कार्य पुढे घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. मी शेवटचं या ठिकाणी सांगेन, कारण शिंदे साहेबांनाही बोलायचं आहे, वेळ झालेला आहे. बाबासाहेब म्हणाले ते नानकचंद रत्तूंना ज्या वेळेला अंतिम समयी संदेश दिला की मी जो हा काय समतेचा रथ इथंपर्यंत मोठ्या कष्टानं आणलेला आहे, तो समतेचा रथ झालं तर माझ्या समाजाला घेऊन जाऊन सांग, ह्या रथ पुढे घेऊन जायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला शक्य नाही झालं तर किमान हा रथ आहे तिथं जर ठेवा, त्याला मागं खिचू नका. परंतु महाराष्ट्रातले लोक आपण दुर्दैवी आहोत. बाबासाहेबांचं मिशनचं काम आपण कमी करतो. त्यांचा रथ आपण पुढे नेण्याच्या ऐवजी किंबहुना ज्या ठिकाणी आहे तिथं ठेवण्याऐवजी महाराष्ट्रातल्या तुम्ही आम्ही लोकांनी तो मागे खेचण्याचं काम केलं. आणि म्हणून या राज्यामध्ये आज आपण पाहतोय की जातीवाद्यांचं राज्य आहे, केंद्रामध्ये सुद्धा जातीवाद्यांचं राज्य आहे. त्यामुळं काय काय या ठिकाणी विपरीत परिणाम घडत आहेत याचे तुम्ही साक्षीदार आहात. नोकऱ्या गेल्या, आरक्षण गेलं, सगळं काही गेलं. संविधान धोक्यामध्ये आहे. ज्या संविधानावर हा देश चालतो, तुमचा माझा श्वास आहे, 145 कोटी जनतेचा श्वास आहे, ते संविधान खतम करण्याचं काम इथले जातीवादी लोक पक्ष करत आहेत. आणि तुम्ही आम्ही मात्र सर्व शांत आहोत. परंतु हे संविधान वाचवायचं असेल तर त्या संविधानाला वाचवणारे लोक तिथं निवडून गेले पाहिजेत, त्या संसदेत गेले पाहिजेत, विधानसभेमध्ये गेले पाहिजेत. खऱ्या अर्थानं हे जर काम आपण करू शकलो तर ते खऱ्या अर्थानं मान्यवर कांशीराम साहेबांना आदरांजली होणार आहे. तेव्हा आजच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, मान्यवर साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना तुम्हाला शुभेच्छा तर देतोच, परंतु शुभेच्छा देत असताना साहेबांचा जो त्याग आहे, जो परिश्रम आहे, जे कुर्बानी केली त्यांनी, लग्न नाही केलं, घरी नाही गेले, संसार नाही केला, आई वडिलांशी संबंध नाही ठेवले, कुठल्याही प्रकारचं क्रियाकर्म त्यांनी केलं नाही, कुणाच्या वाढदिवसाला गेले नाहीत, मुंजीला गेले नाहीत, लग्नाला गेले नाहीत. केवळ आणि केवळ बाबासाहेबांचं, फुलेंचं, शाहूंचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी श्वासाचं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले. अशा मान्यवर साहेबांना जर खऱ्या अर्थानं आपण त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे असेल तर आजच्या त्यांच्या जयंतीने आपण संकल्प करूयात की येणाऱ्या भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांची जयंती याच्यापेक्षा विचारानं मोठी साजरी करायची असेल तर आमचे प्रतिनिधी, मग ते ग्रामपंचायत असेल, झेडपी पंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायती असतील किंवा आमदारकी असेल, खासदारकी असेल, या सर्वांमध्ये आपला चांगला रिझल्ट देण्यासाठी सर्व समाजाला म्हणजेच बहुजन समाजाला एकत्रित करून आपण या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि संघटनाचं काम वाढवणं गरजेचं आहे. तेव्हा मी या ठिकाणी पुन्हा नम्रतेची अपेक्षा व्यक्त करतो की आपण भविष्यामध्ये साहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली वाहण्यासाठी आपण संघटनाचं काम सर्वांनी पुढे घेऊन जावं एवढं नम्रतेचं आवाहन करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर शेवटचे मनोगत या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोषजी शिंदे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बहुजन समाज पार्टीचा अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, मेहमानों का राज बदल दो.
मान्यवर कांतीराम साहेबांचा बहुजन समाज पार्टीचा बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाती निशान जय भीम. जय भीम. धन्यवाद. बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव सन्माननीय सुधा फुले सर, प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर, स्टेट कोऑर्डिनेटर मनीष भाऊ कावळे, आमचे उस्मानाबाद जिल्ह्याचे शेरखाने साहेब, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोलापूरचे आमचे बबलू गायकवाड, आता पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत ते काही थोडं हे नाही. मित्रांनो, मी 2 शब्दामध्ये मी मनोगत व्यक्त करणार आहे. बहुजन समाज पार्टी स्थापन करण्याची गरज मान्यवर साहेबांना काय पडली? बहुजन समाज पार्टी मान्यवर काशीराम साहेबांनी का स्थापन केली? मित्रांनो, त्या देशामध्ये महात्मा फुलेंचा अपमान झाला, लग्नाच्या व्रतातून बाहेर काढलं, शाहू महाराजांचा अपमान झाला, त्यांना वेदामधले मंत्र म्हणले नाही. मित्रांनो, बाबासाहेबांचा तर जागोजागी अपमान केलेला आहे. ह्या देशातील काँग्रेसनी, ह्या देशातील मनोवादी लोकांनी, ह्या देशातील उच्चवर्णीय लोकांनी. तसाच अपमान बहुजन समाज पार्टीचे आमचे दिना भाना नावाचे साहेबाच्या अगोदर एक कार्यकर्ते होते. दिना भाना हे जयपूरमध्ये जन्मलेले होते आणि ते जातीनं मेहतर होते. त्यांच्या लहानपणी